नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे नको त्या अडचणीमध्ये आज सापडलेले आहेत. त्यांच्या बेडरूममधले नको त्या अवस्थेमधलं व्हिडिओ चित्रण आज सर्वांना टीव्हीवरती पाहायला मिळालेलं आहे. यामुळे जर पाहिलं तर एखाद्या सत्ताधारी नेत्याच्या आणि कॅबिनेट मंत्र्याच्या बेडरूममध्ये जाऊन अशा प्रकारचं चित्रण होऊ शकतं याच्यावरती कोणाचाही विश्वास बसणार नाही. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की एखाद्या वेळेस सत्ताधारी पक्षाचे नेते हे विरोधी नेत्याच्या अंतरंगात, त्याच्या घरात, त्याच्या गाडीमध्ये, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन व्हिडिओ चित्रण करून काहीतरी भांडाफोड करण्याचा प्रयत्न करतील. पण जेव्हा एखादा मंत्री असतो तेव्हा त्याच्या घरामध्ये जाऊन असं शूटिंग करणं हेही अतिशय धक्कादायक बाब आहे. आता या शूटिंगमधलं जे आपण काही पाहिलेलं आहे त्यातली पैशाची जी बॅग आपल्याला दिसते आहे तिचं तर गूढ अजून उलगडायचंच आहे. पण मला सगळ्यात महत्त्वाचं जे वाटतं आहे की एखाद्या मंत्र्याच्या घरात जाऊन अशा प्रकारचं शूटिंग करणं ते कुणी करायला लावलेलं आहे, ते कशासाठी करायला लावलेलं आहे, घरातला कोण त्यांचा जो घरभेदी आहे की त्यानं संजय शिरसाट त्यांच्या थेट बेडरूममधला व्हिडिओ हा संजय राऊत यांच्या हातात दिलेला आहे. आपण एक काल व्हिडिओ केलेला होता की धनंजय मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामधले कोणता मंत्री राजीनामा देईल तर त्याच्या नावामध्ये आपण संजय शिरसाट हे नाव एकदम आघाडीवर असल्याचं बोललेलो होतो. आणि गेल्या 10-15 दिवसांपासून जर पाहिलं तर संजय शिरसाट यांच्या विरोधात रोज काही ना काही प्रकरण हे सुरूच आहे. आणि त्यातलं हा जो बेडरूममधला त्यांचा व्हिडिओ आहे हा अक्षरशः बॉम्ब गोळा आहे. बेडरूम हा एखाद्या माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात खाजगी जागा आहे. ही बेडरूम, या बेडरूममध्ये माणूस स्वतःचा खाजगीपण व्यतीत करत असतो. त्या ठिकाणी त्याच्या मनाला वाटेल ते करण्याचा हक्क त्याला त्या बेडरूममध्ये मिळतो. मात्र एखाद्या मंत्र्याच्या बेडरूममधलं असं चित्रण सार्वजनिकरित्या उपलब्ध होणं ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळं संजय शिरसाट यांच्या विरोधात नक्की कोण आहे याचा शोध आता त्यांनाच घ्यावा लागणार आहे. आपण म्हटलं होतं की त्यांच्या औरंगाबादमधलं एका हॉटेलचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदरच दिलेले आहेत. त्यांच्या सामाजिक न्याय खात्यामध्ये ज्या अनेक संस्था आहेत त्या संस्थांमधला जर कारभार पाहिला तर त्याबाबत देखील वारंवार तक्रारी होत आहेत. आणखीन एक महत्त्वाची जी गोष्ट आहे जे संजय शिरसाट पालकमंत्री म्हणून छत्रपती संभाजीनगरचे काम पाहत आहेत तिथल्या त्यांच्या कारभाराबाबत माजी खासदार इम्तियाज जलील हे वारंवार आवाज उठवत आहेत. आणि या सगळ्या प्रकरणावरची जी कडी आहे ती कडी म्हणजे आजचा त्यांचा बेडरूममधला व्हिडिओ. संजय शिरसाट या बेडरूममध्ये सिगरेट पिताना दिसत आहेत, ते बनीरमध्ये दिसलेले आहेत, त्यांचा कुत्राही त्यांच्यासोबत दिसत आहे. आणि या सगळ्यासोबत आहे एक पैसा भरून, नोटा भरून असलेली एक बॅग. आता ही बॅग कुठनं आली, एवढी रोकड त्यांच्याकडनं कुठनं आली याचा शोध आज ना उद्या इन्कम टॅक्सला घ्यावा लागेल. एक तर 2019 ते 2024 या कालावधीमध्ये संजय शिरसाट यांची जी संपत्ती आहे ती तब्बल 13-14 पटीनं वाढलेली आहे. आणि त्याची चौकशी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं सुरू केलेली आहे. आणि मग यात ही चौकशी सुरू असतानाच असा नोटांनी भरलेल्या बॅगेचा बेडरूममधला फोटो किंवा व्हिडिओ हा प्रसारमाध्यमामधनं झळकणं हे म्हणजे संजय शिरसाट यांना एक मोठी थप्पडच म्हणावी लागेल. त्यामुळं संजय शिरसाट हे आता आगीमधनं आता फुफाट्यात पडतात की काय हे आता आपल्याला पाहावं लागेल. संजय शिरसाट यांच्या विरोधात कोण कट रचत आहेत याची त्यांना माहिती घ्यावी लागेल. संजय शिरसाट यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातलीच काही मंडळी तर कट करत नाहीत ना हे देखील आता त्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधला दुरावा वाढत तर चालला नाही ना याची जी शंका राजकीय वर्तुळामध्ये येत आहे त्या शंकेवरती शिक्कामोर्तब करण्याचं काम आजच्या व्हिडिओनं केलेलं आहे. एकनाथ शिंदे हे अमित शहा यांना भेटून येतात काय आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी असा व्हिडिओ रिलीज होतो काय हा योगायोग खचितच नाही. आता संजय राऊत यांनी राजकीय बाजारामध्ये आणखी एक अफवा सोडलेली आहे. ती अफवा आहे की एकनाथ शिंदे यांनी आपली शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी अमित शहांकडे दाखवल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये संजय राऊत आणि अमित शहा या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे कोणालाच माहीत नाही. पण राजकारणामधलं नॅरेटिव्ह कसं सेट करायचं हे संजय राऊत यांना पक्कं कळतं. आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना डिवसण्याची, त्यांना खाली मान घालण्याची संधी या भेटीनंतर दाखवून दिलेली आहे. आता या सगळ्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरील हल्ला आणखीन तीव्र करण्यासाठी त्यांना संजय शिरसाट नावाचं
टार्गेट मिळालेलं आहे आणि या टार्गेटचा पुढचा अंक या व्हिडिओमधनं आज आपण सर्वांनी पाहिलेला आहे. संजय शिरसाट यांच्या प्रकरणांचं एक उजळणी जर करायची म्हटलं तर त्यांचं हॉटेलमधलं प्रकरण, त्यांच्या जागेचा औरत, छत्रपती संभाजीनगरमधलं प्रकरण, त्यांना आलेली इन्कम टॅक्सची नोटीस, त्यांच्या खात्यामधला कारभार आणि आता थेट त्यांच्या बेडरूममधलं व्हिडिओ चित्रण. आता बघूया संजय शिरसाट यांची आणखीन काय काय प्रकरणं ही संजय राऊत आणि विरोधकांकडे आहेत आणि त्यातनं संजय शिरसाट यांची राजकीय विकेट पडणार का, हाच आता उत्सुकतेचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं की संजय शिरसाट यांच्या बेडरूममधलं हे जे व्हिडिओ चित्रण आहे हे खरोखरीच सत्ताधारी पक्षाचाच कट आहे का, किंवा एखाद्या संजय शिरसाट यांच्याच सत्ताधारी पक्षातल्या प्रतिस्पर्ध्यानं त्यांचं राजकीय करिअर जे आहे त्याला ब्रेक लावण्याचं काम केलं आहे का, याबाबत तुमचं मत कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.